नमस्कार, ॲडव्होकेट योगेश माकणे पाटील नेहमीप्रमाणे आपल्यासाठी कायद्याची सोप्या भाषेतली माहिती आणि उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निकालांची माहिती देण्यासाठी आपल्यापुढे हा व्हिडिओ घेऊन येत आहे. आपण माझे व्हिडिओ बघता, लाईक करता, कमेंट देखील पाठवता, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. आज देखील ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये तेलंगणा उच्च न्यायालयाने एका फॅमिली पिटिशनमध्ये म्हणजे कौटुंबिक वाद, नवरा बायकोच्या वादाच्या केसमध्ये एक निवाडा देताना असं सांगितलं की एखादा नवरा त्याच्या बायकोचा किंवा बायको नवऱ्याचा जो फोन आहे तो गुप्तपणे रेकॉर्डिंग करू शकत नाही. आणि याची कारणमीमांसा करताना हायकोर्टाने असं सांगितलं की फोन ही त्या व्यक्तीची वैयक्तिक मालमत्ता आहे आणि अशा वैयक्तिक मालमत्तेमध्ये तुम्ही गुप्तपणे त्याचं कुठलंही रेकॉर्डिंग करू शकत नाही, गुप्तपणे तुम्ही तो बघू शकत नाही किंवा गुप्तपणे त्यातला तुम्ही डाटा घेऊ शकत नाही. आणि याची कारणमीमांसा करताना तेलंगणा हायकोर्टने असं म्हटलं की फोन वापरणे, त्यातला डाटा, त्यातलं जे काही असेल हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार सन्मानाने जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. आता सन्मानाने जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार म्हणजे नक्की काय? तर याबाबत आपल्याला 1978 साली मेनका गांधी वर्सेस भारत सरकार ही जी आणीबाणीच्या काळात रिट पिटिशन झालं, त्या पिटिशनमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार म्हणजे केवळ तुम्हाला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. मित्रांनो, समजून घ्या, सन्मानाने जीवन जगणे म्हणजे केवळ तुम्हाला जिवंत राहण्याचा अधिकार नसून यामध्ये तुम्हाला आदर मिळाला पाहिजे, तुमचे जे पर्सनल गोष्टी आहेत त्याच्यावरती देखील सुप्रीम कोर्ट म्हणतं की यांचा बचाव झाला पाहिजे. प्रत्येक गोष्ट जी जीवनासाठी आवश्यक आहे ती प्रत्येक गोष्ट सन्मानाने जीवन जगण्याच्या कार्यकक्षेत सुप्रीम कोर्टाने मेनका गांधीच्या केस लॉ नंतर, जजमेंट नंतर आणलेली आहे. आणि म्हणून जर का तुमचं कुठलं फॅमिली पिटिशन चालू असेल, नवरा बायकोंची भांडणं चालू असतील किंवा तुम्हाला तुमच्या नवरा बायकोंवरती संशय असेल कुठल्याही प्रकारचा आणि तुम्ही जर का असं गुप्तपणे तिचं रेकॉर्डिंग करत असाल तर हे कायद्याने बेकायदेशीर ठरवलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल, आजची माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करतो. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.